सध्या करमाळा तालुका मध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची ही चर्चा जोरदार सुरू आहे आणि वातावरण ही तशा प्रकारे तापलेलं आहे. ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये विविध राजकीय पक्षांचे कधी गटामध्ये काही बदल होत आहेत किंवा इतर काही बदल होत आहेत, परंतु सध्या करमाळा तालुक्यातील एका गटाची चर्चा ही जोरात सुरू आहे, कोर्टी गटाची. यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने या ठिकाणी नितीन राजेंच्या धर्मपत्नी यांनी सुद्धा त्या ठिकाणी जोरदार तयारी केली होती. त्याचप्रमाणे सुभाष गुळवे बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जोरात तयारी केली होती. त्याचप्रमाणे सविताराजे भोसले चालू जिल्हा परिषद सदस्य, म्हणजे हा जर काळ गेला तर त्याच्या आधीच्या त्या सदस्य होत्या. म्हणजे हा सर्व एक कार्यकाळ हा जिल्हा परिषदेचा होता. परंतु आता सध्या ह्या सर्व बाबींमध्ये जर पाहिलं आपण तर कोणाला उमेदवारी डावलली किंवा कोणाला नाही, ह्या सर्वच बाबीमध्ये सध्या ज्या नितीनराजे भोसले यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत ह्या इथं आपल्या सोबत आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या गटामध्ये जोरात तयारी केली होती या सर्व बाबीमध्ये. काय सांगाल वहिनी, तुम्ही सुद्धा खूप त्या ठिकाणी तयारी केली होती, परंतु कुठेतरी आता तुम्ही म्हणजे नितीनराजे भोसले हे पहिल्यापासून संजय मामा शिंदे यांच्याकडनं उमेदवारीसाठी आग्रही होते, परंतु आता कुठेतरी पाटील गटाकडनं त्यांना उमेदवारी म्हणजे तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. मी योगिनी नितीनराजे भोसले, कैलासवासी बॉबीराजे भोसले यांची सून आणि ॲडव्होकेट नितीनराजे भोसले यांची पत्नी. माझे मिस्टर आणि माझे सासरे दोघेही खूप म्हणजे परंपरा असल्यासारखे राजकारण आणि समाजकारण यांची परंपरा खूप दिवसापासून आहे आमच्या घराण्यात. आणि ते समाजकार्य, माझे मिस्टर समाजकार्य खूप दिवसापासून करतायत. जनतेची इच्छा होती की आम्हाला जिल्हा परिषदसाठी आम्ही उभे राहावे म्हणून, पण तसं काय घडलं नाही. उमेदवारी आम्हाला मिळाली नाही. आमच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा विचार नारायणराव पाटील यांच्या गटाने विचार केला आणि त्याने स्वतःहून संपर्क साधले आणि आम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट दिले. मग आता ह्या जिल्हा परिषदेच्या ह्या उमेदवारीच्या अनुषंगाने काय वाटतं की जनतेनं आपल्याला सांगितलं किंवा आपल्याला हे म्हणजे ह्या ठिकाणी आपण जनतेचा आग्रह असतो या निवडणुकीमध्ये उभारताय, काय वाटतं खरंच अटीतटीची लढत होईल का? हो हो, आम्ही फॉर्म भरायच्या आधी खूप ठिकाणी फिरलो, तेव्हा कोर्टी गटात खूप ठिकाणी फिरलो, तेव्हा असं म्हणजे असं आम्हाला समजलं की जनता म्हणजे पार्टीचं हे पार्टी कोणत्याही पार्टीच्या ह्याच्यातून नव्हते, तर राजेंच्या मागे खूप आहेत. त्याच्यामुळे आधीपासून बॉबी राजेंचा सुद्धा बऱ्यापैकी वारसा आहे. हो बरोबर. त्याच्यामुळे त्यांची इच्छा होती की आम्ही राजेंनी स्वतः जिल्हा परिषदसाठी फॉर्म फिल करावा आणि ते स्वतः उभे राहावेत म्हणून. आता एक महिलांसाठी तर इथं उमेदवारी म्हणजे झालेली आहे, जागा सुटलेल्या आहे. काय वाटतं कशा प्रकारे तिथल्या म्हणजे भागाचा विकास करण्याचं कसं स्वप्न आहे? मूलभूत गरजा असतात ते रस्ता, पाणी आणि इलेक्ट्रिसिटी. तर हे मूलभूत गरजा आहेत, त्या अजून तरी इथं काही एवढे कोर्टी गटात झालेले नाही. आमचं हेच ध्येय असणार की आम्ही विकास म्हणजे या बाबतीत तरी भरपूर विकास केला पाहिजे. अजून बाकीचे विकास तर आहेतच आमच्या डोक्यात. विजय कसा सोपा वाटतो? विजय सोपा अवघडच आहे, पण आम्ही सोपा करू त्याला. पाटील गटाची तशी साथ आहे. हो हो हो. आणि तसं नितीन राजेंचं आणि खरं तर बॉबी राजेंचं वलय आणि नितीन राजेंचं सामाजिक आणि राजकीय कार्य त्याचा कुठेतरी हातभार मोठ्या प्रमाणात लागेल का? हो, मोठ्या प्रमाणात होईल आणि यांचं समाजकार्य पण खूप आहे, त्याच्यामुळे खरंच त्यांना म्हणजे हातभार लागेल. तुमच्या विजयामध्ये खूप सहकार्य होईल. हो हो, नक्की नक्की. आणि जनतेचीच मागणी होती की तुम्ही जिल्हा परिषद लढवा म्हणून, त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषदसाठी उभे आहोत. तर नक्कीच त्या होत्या योगिनी राजे भोसले, ज्या नितीन राजे भोसले यांच्या धर्मपत्नी आहेत. खर तर सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये एक ओळख म्हटलं तर बॉबी राजे भोसले यांचं एक नाव आदराने करमाळा तालुक्यामध्ये घेतलं जातं आणि त्यांचे सुपुत्र नितीन राजे भोसले
हेही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. आताच कोर्टी गटाची जी जागा आहे ती महिलांसाठी राखीव असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या धर्मपत्नी यांनी उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे. तर जनता ह्या सर्व बाबींचा समाजकारण आणि राजकारणाची जोड घालून नक्कीच योगिनी राजे भोसले यांना कितपत मतरूपी आशीर्वाद देते हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.